सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता वाजलेत 9:30. सुप्रभात थेट स्पिलोवरून, कारण मी आता आहे स्पिलोमध्ये आणि पाठचा व्ह्यू बघा. पूर्णपणे व्हॅली आहे ही, समोर बर्फाचा डोंगर आहे. आम्ही काल जो स्टे केलेला ना तो इकडे स्टे केलेला, इकडे इकडे आणि इकडे. आजचा जो आपला प्रवास असणार आहे ना तो आपला प्रवास असणार आहे सांगलाच्या दिशेने, कारण आज आपण चिटकुल विलेज फिरणार आहे, जे की आपलं इंडियाचं लास्ट विलेज आहे. आजचा जो दौरा आहे ना खूप इंटरेस्टिंग असणार. काल जो आम्ही केला दौरा तो होता टाबो मॉनेस्ट्री आणि ग्यू मॉनेस्ट्री, बट बोलतात ना खूपच लॉंग स्ट्रेच होता. 230 किलोमीटरचा स्ट्रेच होता काजा टू स्पिलो. तर लिटरली आम्हाला यायला रात्रीचे 10 वाजले, जेवेपर्यंत 11 वाजले. तर आज तसं होणार नाही, कारण आज पूर्ण सॉर्टेड प्लॅन आहे, जास्त हेक्टिक प्लॅन नाही आहे. सांगला इथून जास्त लांब नाही आहे, 50-60 किलोमीटरचं अंतर आहे आणि फिरून आम्ही पुन्हा सांगलाला स्टे करणार आहे. तर नाश्त्याला आला आहे पोहे, पराठा, आलूची भाजी, या ठिकाणी आहे ब्रेड आणि शशादा पितोय चाय. कसं आहे चाय? मस्त. विराजने पण फुल भरपेट नाश्ता घेतला, एकदम जबरदस्त. मयूर पण तिकडे, मयूर जॅम घेऊन काय करतोय? ब्रेड. ओके, नाश्ता एकंदरीत मस्त आहे, क्वालिटी आहे. पोटभर जेवणार बोलतो, पोटभर ब्रेकफास्ट करणार आणि निघणार थेट सांगलाच्या दिशेने. प्रॉपर्टी खूप चांगली आहे. आधीच तुम्ही येत असाल तर बुकिंग आधीच करून ठेवा, आणि कारण इकडे रूम्स स्पितीमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे. थोडा बोलतात ना ट्रॅफिक जाम झाला आता सध्या सोशल मीडियामुळे. जून आणि सप्टेंबर जुलैचा जो सीझन असतो ना तो पीक सीझन असतो या ठिकाणी. तर तुम्ही येत आहे तर ऑलरेडी पहिलाच बुकिंग करून या. तर चला, मस्तपैकी ब्रेकफास्ट करून आता आपण निघालो आहोत सांगलाच्या दिशेने. जबरदस्त मजा येते आणि लँडस्केप आहेत ना काय आहेत यार इकडचे, खूपच सुंदर मजा आली यार. आता पूर्ण कॉन्वे माझ्या पाठी. आता पुढे मस्तपैकी एक ब्रिज लागेल, त्या ब्रिजवर आपण थांबूया आणि मस्तपैकी एक व्हिडिओ घेऊया. हे बघा हे थारवाले आहेत ना, आणि टायर बघ एवढे लावलं नाही. ही स्पिती रिव्हर किती मोठी आहे यार, खूप मोठी रिव्हर आहे. सर्व रायडर्स इथे आता आपण थांबवलेत आणि आपला सफर सेनाचा फ्लॅग इकडे लागतोय. आता फ्लॅगमधून सगळ्या बायकर्सची एंट्री होणार आहे. हे काय, हा काय प्रकार आहे? आता सांगला इथून मला दाखवतंय फक्त 48 किलोमीटर. काय गरम होतं आहे यार. मध्ये मी स्वेट टी शर्ट टाकलं आहे, त्याच्यामुळे जास्तच गरम होतं आहे. कालचा जो पल्ला होता ना तो खूपच हेक्टिक होता यार. असं वाटत होतं की भाई खूपच पल्ला गाठला. 230 किलोमीटर बाबा या डोंगरांमध्ये असे वाटत होते की 400 किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यात ऑफ रोडिंग वेगळी. पण हे नजारे आहेत ना तुम्हाला बोर नाही करणार, खूप मजा करत जाल, खूप एन्जॉय करत जाल. हे पिल्ला इकडचे कुत्रे एक नंबर आहेत. काय पण बोला, एकदम वेगळेच आहे असे, एकदम केसाळ कुत्रे आहेत. हो भाई साहब, हे रस्ते बघा, दगड बघा कसा खोदून बनवला असेल यार, कसे रोड बनवले असतील यार. खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढ्या उंचीवरती असे रोड बनवणे खायची गोष्ट आहे का? हे बघा ना कसा दगड खोरून रस्ता बनवला, एक नंबर. काय व्ह्यू आहे यार, स्वप्नपूर्ती स्पिती. अरे बाबा, नंदी महाराज
मध्ये रस्त्यात तुम्ही आहे ना स्पिती लडाखला याल ना तर BROच्या आहेत ना तुम्हाला अशा पाट्या दिसतील, म्हणजे असे माइलस्टोन दिसतील. त्याच्यावरती आहे ना म्हणजे असे एवढे थॉट्स लिहिलेले असतात ना आणि एवढे कॉट्स असे लिहिलेले असतात ना फनी ते तुम्हाला वाचून आहे ना फुल म्हणजे राईड तुमची अशी एकदम जॉयफुल झाल्यासारखी वाटेल. आता पाटी काय लिहिलेलं माहिती आहे, आफ्टर विस्की ड्रायव्हिंग रिस्की. वा, म्हणजे असे लडाखला तर खूप तुम्हाला पाहायला मिळतील, स्पितीला मला एवढे नाही पाहायला मिळाले. तर मित्रांनो आता आपण पाहायला आलोय किन्नौर कैलाश. कुठे? एकदम लांब आहे, एकदम लांब आहे. कहाँ पर है? हाँ सबसे कोने वाला दिख रहा है ना आपको, जो शाइन कर रहा है छोटा सा एक पत्थर, जो इस वाले रो में सबसे पीछे. ओके. हाँ वो जो एक पत्थर है ना वो. अच्छा ओके ओके. निकालो तो फोन में देखो. ए ह्या फोन मध्ये नाही दिसणार दिशा, चांगला मोठा फोन पाहिजे. तिकडे आहे किन्नौर कैलाश. तर मित्रांनो ही आहे कैलाश रेंज आणि तिकडे एकदम लांबवर, आता माझा कॅमेरा झूम नाही करणार एवढा, हा बघा हा आहे ना किन्नौर कैलाश आहे, म्हणजे तिथे शिवलिंगाच्या आकाराचा किन्नौर कैलाश आहे. शिवलिंग आणि प्रॉपर उधर ट्रैक भी होता है ना सोमेश भाई? हाँ जी ट्रैक होता है, बट अभी बंद कर दिया गया है. ओके, तो कौन से सीजन में होता है? जो लोकल देवता जी हमारे उनके द्वारा बंद कर दिया गया है, जो बट यहाँ के जो सरकार बोलेंगे या प्रशासन उनके द्वारा ये चीज़ें चलाई जा रही है. ओके. हाँ जी, और लोगों का ये है कि लोग बोलते हैं कैलाश यात्रा जा रहे हैं, बट यात्रा कैलाश की नहीं होती है, यात्रा होती है शिवलिंग की. जो कैलाश की यात्रा होती है वो होती है परिक्रमा. वो होती है अपनी, ये क्या बोलते हैं, चारंग से अंदर जाके ये चितकुल से अंदर होके पूरा ये अपना वापस वहीं पे जाके दिया जलाना पड़ता है, तब जाके होता है ये. राइट. हाँ जी. तर ही पूर्ण होती है शिवलिंग की होती है. सही बात है. तर ही कैलाश रेंज आहे पूर्ण आणि किन्नौर कैलाश रेंज आहे. तर तो तिकडे किन्नौर कैलाश आहे. आता माझा कॅमेरा एवढा जस्टिफाईड नाही करत आहे तेवढा झूम, पण मला जर फुटेज मिळाला तर मी आता टाकतो इकडे. मित्रांनो मी आता जातोय सांगलाला आणि सांगलाच्या आधी आहे ना हा इथे किन्नौर कैलाश व्ह्यू पॉइंट लागलाय आणि साक्षात इथून किन्नौर कैलाशचं दर्शन होतंय. बोला हर हर महादेव. हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. 13-29 कोणची आहे? काय योगा आहे बघा. किन्नौर कैलाश आहे पाठी आणि त्याच्या समोरच आपले नंदी महाराज बसले. मग पार्वती पते हर हर महादेव. वाह काय मजा आली यार, साक्षात शंभू महादेवाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. ह्या पूर्ण जगामध्ये 5 कैलाश आहेत, त्यांची नावं मला एक्झॅक्टली माहीत नाही. श्रीखंड कैलाश आहे, किन्नौर कैलाश आहे, आदि कैलाश आहे आणि अजून एक कैलाश आहे जो मेन कैलाश आहे. अशी काहीतरी 5 कैलाश आहेत. मणिमहेश पण त्याच्यातच येतो की नाही मला माहीत नाही, पण असे काहीतरी 5 कैलाश आहेत. किन्नौर कैलाशचा ट्रेकसुद्धा करतात वरती लोक, बट तो खूप डिफिकल्ट आहे, खूप चॅलेंजिंग आहे. सांगला मला फक्त 20 किलोमीटर दाखवत आहे आणि रस्ते बघा मध्ये मध्ये असे ऑफ रोडिंग आहेत आणि असे स्टोन कार्विंग करून असे रस्ते बनवले आहेत. खूपच सुंदर आहे बघा, काम चालू आहे रस्त्याचं. हे बघा, अरे इथे टनल बनतोय, क्या बात आहे. वा, हे असे रस्ते बनवायचे म्हणजे खायची गोष्ट नाही यार. हा बघा, ही टनल इथून बाहेर पडणार. हे बघा इथे टनलचं काम चालू आहे, जबरदस्त यार. हे काय बघा, इथे पण टनल आहे. याला बरंच काम चालू आहे. कसे रस्ते कुठून बाहेर काढतील ना काय सांगू शकत नाही. खरंच भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना आता नेक्स्ट लेवलला जात आहे. हा हे सांगला चिटकुल रोड. चिटकुल इथून 41 किलोमीटर आहे. कसा मेटलचा ब्रिज बनवला आहे बघा. आणि हा इथे ना करचम डॅम आहे लेफ्ट साईडला माझ्या. काहीतरी मोठा आहे ना पॉवर प्लांट बनवत आहेत वाटतं, तिकडे काहीतरी काम चालू होतं. आणि आय थिंक ही पूर्ण आहे ना बास्पा रिवर आहे. बास्पा रिवरच्या अगदी बाजूने आपण जातो आहे. हां बोललो नाही बघा, पॉवर प्लांट आहे, JSW एनर्जी. भाई पाणी पण एवढं क्लीन आहे ना, बघ ना दिशा, पूर्ण ग्रीन आहे ना. हा समोर जो टेम्पो ट्रॅव्हलर चालू आहे ना त्याच्यावर बघा काय लिहिलंय, मेरी 2 रानी, एक तेल खाणी एक दिमाग खाणी. वाह क्या लिखा आहे भाईने. फ्रस्ट्रेटेड दिसतोय. एक तेल खाते आणि एक डोकं खाते. सांगला आता मला इथून 11 किलोमीटर दाखवतोय आणि माझ्या राईट साईडला व्हॅली बघा किती खोल आहे. आणि त्या व्हॅलीत पण तिथे मला घरं दिसत आहेत. इकडचे लोकांना सिरियसली यार काय जीवन जगतात यार. कमाल वाटते मला या लोकांची की एवढ्या डोंगरात आणि एवढ्या रिमोट एरियात की जिथे पटकन कुठली सुविधा खूप मुश्किलने मिळते, अशा ठिकाणी राहणं आणि तिकडची जीवनशैली जगणं, तिकडचं हवामान जगणं, हा अनुभव आहे ना एकदा तरी घेतला पाहिजे यांच्यासोबत. कसे रस्ते आहेत बघा ना यार. म्हणजे एक जरी असा दगड वरना पडला ना तर सरळ 1 टप्पा आउट.
सांगलाला जाताना आहे ना, हे मंदिर आहे ना खूप वेळा लागलंय. व्हिडिओ काढ. जय मा शेरावाली. हे बघा, जय अंबे, जय माता दी. ॲक्च्युली हा रस्ता बनत नव्हता, खूप काही विघ्न येत होते. तेव्हा BROने जे रस्ता बनवत होते त्यांनी इथे देवीची स्थापना केली आणि त्यानंतर मग हा रस्ता पूर्णपणे बनला. नाहीतर हा रस्ता बनत नव्हता. काहीतरी दरड कोसळत होती, कुठे ना कुठे काय ना काय बोलतात ना, माती सरकत होती, कुठे कुठे गाड्यावर चढत नव्हत्या. आता थांबायसारखी ती जागा नव्हती म्हणून मी थांबवली नाही गाडी, कारण खूपच नॅरो रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. कारण मी जर तिथे थांबवली असती तर मग पाठच्या गाडीला प्रॉब्लेम झाला असता. म्हणून देवीला तिथेच आपण प्रणाम केला आणि आता पुढे निघालो आहे आपण. सांगलाला जाणारा रस्ता आहे ना, तो पूर्णपणे टायरमॅक्सचा आहे बघा. अरे भाई साहब, बघितलं, क्लोज कॉल झाला असता. आता हॉर्न पण मारत नाही, समोरून येतात डायरेक्ट दाबून टाकतात. तर मित्रांनो, आता आम्ही जातोय चिटकुलला आणि मी आता सध्या पिलियन बनलोय. और भाई आपका नाम? हाँ, ऋतिक भाई अपना बाइक चला रहे हैं. आणि चिटकुल आता इथून आहे 20 किलोमीटर. 20 किलोमीटर रहेगा ना चिटकुल? चिटकुल 20 किलोमीटर है. तर मित्रांनो, फायनली चिटकुलसुद्धा आमचं पाहून झालेलं आहे. असं काही एवढं पाहण्यासारखं काही नाही. दुकानं वगैरे आहेत, होमस्टेज वगैरे आहेत. आणि ह्या साईडला मी जसं तुम्हाला सांगितलं, दाखवलं, हिंदुस्तानचा आखरी ढाबा आहे. हिंदुस्तान का आखरी पोस्ट ऑफिस आहे. आता ते कुठे आहे माहीत नाही. दुरी 20 मीटर लिहिली आहे, खाली कुठेतरी असेल. खूप थंडी आहे आणि हा आखरी ढाबा. इथे कॉफी खूप मस्त होती, 50 रुपये एक कॉफी होती, पण खूप छान कॉफी होती ते खाली. आणि आता मी लिटरली जातो खाली सांगलाला, कारण माझं आता डोकं धरत चाललं आहे. खूप थंड हवा लागते, लिटरली माझे हात फ्रीज झालेत आणि AMS मला हिट होतं असं मला वाटतं. बट ठीक आहे. हे बघा, खूप सुंदर विलेज आहे. तिकडे पुढे ना आर्मीचा बेस कॅम्प आहे, तर त्याच्या पुढे जायला देत नाहीत, अडवत आहेत आता, म्हणजे टुरिस्ट लोकांना सोडत नाही. चला, तर आता ही आपली बॅकअप व्हेकल आहे आणि ती आपली जिमनी आहे. तर जिमनीमध्ये मॅडम होत्या आपल्या सर्व आणि बॅकअप व्हेकलमध्ये आपली मंडळी होती. भाई, खतरनाक थंडी आहे. काय पित आहे तुम्ही? कॉफी? दिशा कुठे गेली? काय का, तब्येत बरी ना तुझी? का आलं? नको घाल, मला होईल का हे? गोल ऍडजस्ट कर, घाल तू. हे काय व्हिडिओ, काय दिवस आले, दिशाचे कपडे घालावे लागतात. इट्स ओके, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे होणार की दिशा? होईल होईल, थोडं ऍडजस्ट कर. हां, हेच झालं. नाही होत आहे. तू गाडीतच आहेस ना? मी तर मध्ये हे पण घाल आणि ते पण घाल. नाही, ते जात नाही ना. पण ते ह्याला येत असणार तर घाल ना. काय त्याचं नाव आपलं? गेला तो प्रज्वल. खतरनाक थंडी आहे. आता हे जे घातलंय ना, थोडं वॉर्म वाटतंय मला. डोकं जरा पकडल्यासारखं पण वाटतंय. AMS हिट होतोय मला. पाणी प्यायला इथून आणि आता खाली सांगलालाच जाऊन पितो मस्तपैकी. ऑफ रोडिंग आहे थोडी आता.
ठीक आहे, चला निघूया, खाली जाऊया आणि आज रात्री फुल धमाल मजा मस्ती करूया. चलो, दिशा मॅडम कडून आपला कॅमेरा घेऊ. दिशा, थँक्यू शूट केल्याबद्दल. जावा गाडीत बसा. आणि आता रंजन मॅम आपल्यासोबत बसतायत. पार्टी पिलियन ॲज अ पिलियन. वा, कॉफी पिया गया मैंने बोला भी. सॉरी डार्लिंग, मैंने खबर नहीं थी कि तू आती. चलो बाय बाय.